महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेत, पण अजूनही महायुतीत फॉर्म्युलाचाच पेच कायम आहे। ठाण्यात तर शिंदेच्या शिवसेनेला भाजपनं उद्यापर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय। पाहूयात। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। यामध्ये कोणी डेडलाईन बिडलाईन या सगळ्या गोष्टी नसतात। देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे दोघंही प्रयत्नशील आहेत। ठाण्यामध्ये जागा वाटपावरून आणि तोडगा काढण्यावरून पुन्हा महायुतीमध्ये चकमक सुरू झाली। भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला उद्यापर्यंतची डेडलाईन दिली। उद्यापर्यंत वाट पाहणार, नाहीतर पुढचा निर्णय, असा इशाराच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिला। त्यावर डेडलाईन वगैरे काही नसते, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे प्रयत्नशील आहेत, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। युती विना किंवा युतीसह आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत। वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग। यामध्ये कोणी डेडलाईन बिडलाईन या सगळ्या गोष्टी नसतात। यामध्ये महायुतीचा महापौर बसला पाहिजे, महायुती सगळीकडे झाली पाहिजे, या अनुषंगाने भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे दोघंही प्रयत्नशील आहेत आणि मला वाटतं सगळ्याच महानगरपालिकेवरती महायुती होईल आणि महायुतीचाच महापौर बसेल। मुंबईमध्ये महायुतीचा तोडगा निघाल्याचं कळतं। भाजप 140 जागा आणि शिंदेची शिवसेना 87 जागांवर लढणार अशी माहिती आहे। पण ठाण्यासह नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेच कायम आहे। ठाण्यामध्ये एकूण 131 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 40 ते 45 जागा हव्यात। शिंदेची शिवसेना 25 ते 30 जागा द्यायला तयार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 6 बैठका झाल्या, पण तोडगा निघालेला नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 115 जागा आहेत, तिथे 50-50 जागांवर दोघेही ठाम आहेत। नवी मुंबईत 111 जागा आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेची 57 जागांची मागणी आहे, तर भाजप फक्त 20 जागा सोडायला तयार आहे। युतीमध्ये निवडणुका व्हाव्या, पण आता प्रत्येकावरती प्रत्येक डिपेंड आहे। जर समजा नाही युतीमध्ये झालं तर 1 लाख करोडच्या हिशोबाने आम्ही लढणार। शेवटी बघा, प्रत्येकाला वाटतं आपला महापौर व्हावा, तसं मला पण वाटेल की आमच्या पक्षाचा महापौर व्हावा। पुणे महापालिकेमध्ये 164 जागा आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडनं 32 ते 34 जागांची मागणी आहे, तर भाजपनं 15 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। नाशिकमध्ये एकूण 122 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेनं भाजपकडे 50 जागांची मागणी केली, तर भाजप 40 जागा सोडण्यास तयार आहे। युती करूनच लढणार असं मुख्यमंत्री देखील सांगतायत आणि एकनाथ शिंदे सुद्धा। उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 4 दिवस उरलेत, पण अद्याप जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून पेच आहेच। ठाण्याहून गणेश थोरातसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।